नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, सध्या परिस्थिती पाहता राज्याच्या राजकारणात आता अनेक उलथापालथ आणि पक्षांतर सुरू आहे आणि त्यातूनच एक खूपच महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. ती महत्त्वाची बातमी आता आपण सखोलपणे बघणार आहोत. तर मंडळी, शरद पवारांचं वय झालंय, आता ते थकलेत. आपल्या पक्षाने कोणत्या तरी पक्षासोबत जावं असा त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढतोय. त्यामुळे शरद पवारांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा. 2 दिवसांपूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं होतं. या विधानाच्या 2 दिवसांनंतर एक बातमी आली. एनडीए सोबत जाण्यासाठी शरद पवारांच्या आमदारांचा दबाव आहे. विधिमंडळात झालेल्या पक्षाच्या बैठकीत तसा आग्रहच या आमदारांनी धरला. मुख्य म्हणजे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी याबाबत सूचक मत मांडल्याचं सुद्धा या बातमीत सांगण्यात आलं. आता जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडेसोबत एक गुप्त बैठक केली होती. आमदारांच्या झालेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांची मतं जाणून घेण्यात सुद्धा जयंत पाटीलच आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलं. मुख्य म्हणजे या बैठकीला पक्षाचे 10 पैकी 9 आमदार उपस्थित होते. पण भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रोहित पवारांना मात्र या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे. या सगळ्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार गटात जोरदार हालचाली सुरू झाल्यात आणि पवारांचे विश्वासू जयंत पाटीलच या सगळ्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आता बोललं जात आहे. या सगळ्या चर्चांमागची नेमकी कारणं काय? शरद पवारांचे खासदार एनडीएत जाण्याच्या शक्यता असतानाच आता आमदार सुद्धा यासाठी शरद पवारांवर दबाव आणत आहेत का? समजून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, चला तर सुरुवात करूयात आजच्या या महत्त्वपूर्ण बातमीपत्राला. तर मंडळी, सगळ्यात आधी घडलेल्या घडामोडी काय ते बघूयात. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनातच शरद पवार गटाच्या आमदारांची एक गुप्त बैठक झाली. या बैठकीला आमदार रोहित पवार सोडून शरद पवार गटाचे इतर सगळे 9 आमदार उपस्थित होते. या बैठकीत ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आमदारांची मतं जाणून घेतली. तेव्हा बहुतेक आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होण्यापेक्षा पक्षाने भाजपा प्रणित एनडीएचा घटक पक्ष होण्याची सूचना आमदारांनी केली. मतदारसंघातली विकास कामं आणि 2029ला चांगलं यश मिळवायचं असेल तर भाजपसोबत जाणं आवश्यक आहे, असं मत बैठकीतल्या बहुतेक आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती देण्यात येते. बैठकीतल्या या चर्चेबद्दल 3 आमदारांनी नाव न देण्याच्या अटीवर दुजोरा दिल्याचं सुद्धा बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय. मुख्य म्हणजे यावेळी आपल्या पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जाईल, पण आता निर्णय घेण्याची वेळ आलीय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं. तुमच्या अपेक्षांबाबत मी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी बोलेन. सध्या एनडीए सोबत जाणं हा एक पर्याय दिसतो, पण अंतिम निर्णय शरद पवारच घेतील. लवकरच तुम्हाला पक्षाचा निर्णय कळवला जाईल, असंही जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितल्याचं माध्यमांमधून सांगण्यात आलंय. तर रोहित पवारांचा भाजप सोबत जायला तीव्र विरोध असल्यानं त्यांना या बैठकीपासून लांब ठेवण्यात आल्याच्या चर्चा आहेत. रोहित पवारांनी सुद्धा प्रत्येक आमदाराला फोन करून भाजपासोबत जायच्या मनस्थितीत आहात का असं विचारल्याचं सुद्धा माध्यमांनी बातम्यांमध्ये सांगितलंय. थोडक्यात आधी शरद पवारांचे खासदार एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू होत्या, पण आता आमदारांचाच एनडीए सोबत जाण्यासाठी शरद पवारांवर दबाव असल्याचं बोललं जाऊ लागलंय. त्यामुळे आता शरद पवारांना निर्णय घेणं भाग असल्याचं म्हटलं जात आहे. आता शरद पवारांच्या आमदारांना भाजप सोबत जाण्याची गरज काय ते बघूयात. पहिलं कारण म्हणजे भविष्यात निवडून यायची चिंता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेत एकूण 10 आमदार आहेत. आता या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर माढ्याचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना उघड पाठिंबा दिला होता. या नेत्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाच थेटपणे विरोध केला. आता या तिन्ही नेत्यांचा विचार केला तर त्यांनी आजवर आपल्या सोयीचं राजकारण केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा मतदारसंघ आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. राजेंद्र राऊत यांना पाठिंबा देऊन त्यांनी एक प्रकारे भाजपसोबत संवादाची दारं उघडी ठेवल्याच्या चर्चा आहेत. वडगाव शहरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांना वस्ती भागातून मोठा पाठिंबा असला तरी 2024ला महायुतीतल्या अंतर्गत संघर्षाचा पठारे यांना फायदा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पुढच्या वेळी निवडून येण्यासाठी बापू पठारांना सत्तेच्या ताकदीची गरज असल्याच्या चर्चा आहेत. आता आपला मुलगा आणि सुनेला भाजपच्या तिकिटावर नगरसेवक करत बापू पठारांनी भाजपसोबत पूल बांधायला घेतल्याचं बोललं जातं.
मोहोळसेचे आमदार राजू खरे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली होती, पण निवडून आल्यानंतर सुद्धा मी नावालाच तुतारीवाला आहे, मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली होती, असं राजू खरेंनी म्हटलं होतं. आता विधान परिषदेला त्यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी मोहोळमध्ये आणि एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यात भाजपने लावलेली फिल्डिंग बघता पुढच्या निवडणुकीत राजू खरे सुद्धा आपल्या राजकीय भविष्याचा विचार करू शकतात. थोडक्यात ज्या आमदारांना निवडून येण्याची खात्री नाही ते आमदार सत्तेसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. आता जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील हे पक्षाचे निष्ठावंत नेते मानले जातात, पण सत्तेसोबत जाऊन पक्षाला उभारी देणं आणि पक्षाचं राजकीय महत्त्व टिकून ठेवणं यासाठी हे आमदार सुद्धा वेगळी भूमिका घेऊ शकतात. आता निर्णय घेण्याची वेळ आलीये असं जयंत पाटील यांनी आमदारांना सांगणं हा त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जातंय. तसंच जर शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर जयंत पाटील यांना आव्हान देणारे रोहित पवार सुद्धा बॅकफुटला येऊ शकतात आणि पक्षावरचा आपला होल्ड जयंत पाटील सिद्ध करू शकतात, अशाही चर्चा होत आहेत. शरद पवारांच्या आमदारांचा भाजपसोबत जाण्यासाठी दबाव आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे पवारांच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न. शरद पवार आजही पक्षाचा सगळ्यात मोठा चेहरा आहे, मात्र त्यांच्यानंतर पक्षाचं नेतृत्व कोणाकडे आणि किती प्रभावीपणे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा होत असतात. सुप्रिया सुळे या राष्ट्रीय पातळीवर पक्षाचं नेतृत्व करत असल्या तरी महाराष्ट्रात त्याच पातळीचं संघटनात्मक नियंत्रण आणि जनाधार त्यांच्यामुळे निर्माण होईल का याबाबत काही नेत्यांच्या मनात साशंकता असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर पक्षाची संघटनात्मक ताकद आधीच कमी झालीय. अशा परिस्थितीत शरद पवारांनंतर पक्षाची ताकद किती राहील, पक्षातील सगळे गट एकत्र राहतील का आणि पुढच्या निवडणुकीत पक्ष पूर्वीसारखी लढत देऊ शकेल का याबाबत काही आमदारांच्या मनात किंतु परंतु असू शकतात. त्यामुळे केवळ पुढच्या निवडणुकीचाच नव्हे तर आपल्या दीर्घकालीन राजकीय भविष्याचाही विचार करत काही आमदार सत्ताधारी आघाडीत जाण्याला सुरक्षित पर्याय मानत असल्याची राजकीय चर्चा आहे. जर पक्षाचं नेतृत्व कमकुवत झालं किंवा संघटना आणखी आक्रसली तर स्वतःचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, अशी भीती काही आमदारांना वाटणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आघाडीत गेल्यास राजकीय स्थैर्य, संघटनात्मक आधार आणि पुढील राजकीय संधी मिळतील असं गणित हे आमदार नक्कीच मांडू शकतात. त्यामुळेच या आमदारांचा एनडीए सोबत जाण्यासाठी चर्चा होते. शरद पवारांच्या आमदारांचा भाजप सोबत जाण्यासाठी दबाव आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे विरोधाची स्पेस नसणं. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून माहितीकडे विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे. इतकंच नाही तर प्रशासनापासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सत्ताधाऱ्यांचा प्रभाव मोठा असल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील आमदारांसमोर सर्वात मोठं आव्हान असतं ते आपल्या मतदारसंघात विकास कामं करून दाखवण्याचं. मतदारांना रस्ते, पाणी, सिंचन, शाळा, रुग्णालय आणि विविध योजनांचा लाभ अपेक्षित असतो. या कामांसाठी सरकारची मंजुरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधीची गरज आमदारांना असते. त्यामुळे अनेक आमदारांना सत्तेच्या जवळ राहिल्यास मतदारसंघात जास्त प्रभावीपणे काम करता येईल असं वाटू शकतं. याशिवाय स्थानिक नेते, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सहकारी संस्था आणि बाजार समित्यांमधील राजकीय समीकरण सुद्धा बहुतांश वेळा सत्तेकडे झुकतात. एखादा आमदार दीर्घकाळ विरोधात राहिला तर त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काही कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाकडे वळू लागतात. त्यामुळे आमदारांचा संघटनात्मक पाया कमकुवत होण्याची भीती असते. आता शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशा चर्चांना मधल्या काळात उदाहरण आलं होतं, पण यावरूनच पक्षात 2 गट असल्याच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या. जर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर साहजिकच पक्षातल्या नेत्यांना स्थानिक काँग्रेस नेतृत्वाशी जुळून घ्यावा लागणार आहे. जरी उमेदवारी मिळाली तरी स्थानिक संघटना पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील का हा देखील प्रश्न असू शकतो. त्यामुळे काही आमदारांना काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा थेट सत्ताधारी महायुतीत जाणं हा राजकीय दृष्ट्या अधिक सुरक्षित पर्याय वाटत असावा अशा चर्चा आहेत. या उलट महायुतीसोबत स्वतंत्र पक्ष म्हणून गेल्यास आपलं राजकीय वजन वाढवण्यासाठी त्यांना फायदा होऊ शकतो. शिवाय सत्तेचा आधार, विकास कामांसाठीचा निधी आणि पुढील निवडणुकीसाठी राजकीय संरक्षण अशी अपेक्षा काही आमदारांना असू शकते. त्यामुळे विरोधी पक्षात राहून राजकीय अस्तित्व धोक्यात घालण्यापेक्षा सत्ताधारी आघाडीत जाऊन स्वतःचं भवितव्य सुरक्षित करण्याचा विचार काही आमदार करत असल्याची राजकीय अर्थ या घडामोडींमधून काढला जातोय. अर्थात या सगळ्या फक्त सध्या तरी चर्चा म्हणून पुढे येत आहेत. या सगळ्यावर शरद पवार काय निर्णय घेतात यावर सगळी गणितं अवलंबून असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? शरद पवार खरंच एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात का? या चर्चा घडवण्यामागे शरद पवारांचाच काहीतरी डाव आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या याच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.